पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एक शिक्षक वरिष्ठ सभागृहाच्या उच्च पदावर बसला तेव्हा आमच्या सगळ्या शिक्षकांना आनंदच आहे। पुनश्च एकदा अभिनंदन करून आज पुरवण्या मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। राज्य शासनाने 35,000 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या मंजूर केल्या आहेत। त्यामध्ये शालेय शिक्षण विभाग बाब क्रमांक 57 पान क्रमांक 38 शासनाने जवळजवळ मागच्या वर्षी 1160 कोटी रुपयाचं अनुदान टप्पा अनुदान दिलं होतं आणि याही वर्षी 960 कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलं आहे। मात्र पुरवणीमध्ये जर समावेश नाही आहे तर त्याचा समावेश करून ते अनुदान मिळावं। शेवटच्या वर्गाची पटसंख्या असलेले जे शाळा राहिलेले आहेत त्यांनाही अनुदान मिळावं। त्याचबरोबर माध्यमिक शाळेतील आणि उच्च माध्यमिक शाळेतील अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ उन्नयन करून त्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना अनुदान मिळावं। समग्र शिक्षा अभियानातील 2905 तज्ञ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पदं आहेत त्याच्या संदर्भात एक समिती तयार केली आहे। ती लवकरच त्या समितीचा निर्णय घेऊन त्यांनाही सेवेमध्ये सामावून अनुदान मिळवून द्यावं। उच्च माध्यमिक शाळेतील IT शिक्षकांना अनुदान मिळावं। त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आहेत त्यांना पूर्वी रजा रोखीकरणाचा लाभ मिळवता तो मिळत नाही तोही मिळावा। अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्त कायमस्वरूपी करावी। विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये एकच काहीतरी पोर्टल सुरू करावं आणि त्याच्या माध्यमातून सर्व माहिती एकदाच वर्षभरातून मागवावी। त्याचबरोबर कौशल्य विकास अंतर्गत बाब क्रमांक 305 पान नंबर 230 यामध्ये ITI जे आहेत त्या ITI मधील अधिकारी वर्ग 3 यांचा RR मंजूर होऊन झालेला तरी पण त्यावर कारवाई झाली तात्काळ ती कारवाई व्हावी। सार्वजनिक आणि अल्पसंख्याक SCP ITI मधील वेतन वेळेवर होत नाहीत ते वेळेवर करावेत अशी विनंती आहे। अस्थायी ITI चे कर्मचारी त्यांना 16/8/2024 च्या आदेशानुसार अंमलबजावणी करून त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा। त्याचबरोबर जलसंपदा विभागांतर्गत बाब क्रमांक 119 पान नंबर 81 कुलगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील उल्हास नदी जी आमची आहे त्यावर चुकीची पूर नियंत्रण रेषा टाकली आहे। त्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्यांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विकास कामं त्यांना करता येत नाही किंवा स्वतःचं घर सुद्धा बांधता येत नाहीत। तर चुकीची जी पूर रेषा नियंत्रण रेषा आखलेली आहे ती हटवून तात्काळ त्या ठिकाणी त्यांना विकासासाठी परवानगी मिळावी याकरता माझी विनंती आहे। त्याचबरोबर नगर विकास खात्याअंतर्गत बाब क्रमांक 66 पान नंबर 44 बृहन्मुंबई नगरपालिकेमधील काही शिक्षक वर्ग आहेत त्यांचे DCPS चे खाते अजून सुरू केले आहेत ते DCPS चे खाते सुरू करावेत। नवी मुंबई आणि ठाण्यातील कंत्राटी शिक्षक आणि शिक्षण सेवक आहेत त्यांना कायमस्वरूपी करून त्यांचा पगार सुरळीतपणे सुरू करावा। त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे नगरपालिकेमध्ये लागले शिक्षक आहेत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सुद्धा जुनी पेन्शन लागू करावी। त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण आमच्या बाब क्रमांक 142 पान नंबर 102 आमच्या अंबरनाथ तालुक्यामध्ये न्यायालय व्हावं याकरता मागणी होती ती मागणी पूर्ण झाली। त्या ठिकाणी भव्य असं न्यायालय उभारलं आहे। त्याचबरोबर आगरी समाजासाठी महामंडळ तयार करावं याकरता राज्य शासनाने पुढाकार घेऊन आगरी समाजाला न्याय देण्यासाठी एक महामंडळ तयार केलं त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो। त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण 207 बाब क्रमांक 207 पान नंबर 149 अंबरनाथमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय उभारलेलं आहे शासनाच्या तर्फे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण बाब क्रमांक 278 पान नंबर 215 2005 पूर्वी म्हणजे 2001 पूर्वी 78 महाविद्यालय आहेत त्या 78 महाविद्यालयांना वारंवार अनुदानाची मागणी केली जाते ते अनुदान त्यांना मिळावं। त्याचबरोबर परराज्यामध्ये जे विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेले आहेत त्यांची शिष्यवृत्ती अजून त्यांना मिळाली नाही ती मिळावी याकरता प्रयत्न करावा। पर्यटनमध्ये बाब क्रमांक 316 Z4 पान नंबर 237 पर्यटनाला वाव मिळावा म्हणून आमच्या मुरबाडमधील मालशेज घाटामध्ये काचेचा पूल बांधण्यासाठी भरीव अशी निधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल शासनाचे मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर कोंडेश्वर देवस्थान बदलापूरमध्ये 303 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याकरता शासनाचं अभिनंदन करेन। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पर्यटनाला विकास करून जास्तीत जास्त पर्यटन त्या ठिकाणी वाढलं पाहिजे याकरता शासनाने लक्ष द्यावं। महसूल विभागाचा बाब क्रमांक 26 पान क्रमांक 18 शासकीय जमिनीवर म्हणजे गायरान जमिनीवर ज्या शाळा उभारल्या आहेत त्यांना संरक्षण देऊन शासनाचा जो काही नजराणा असेल तो कमी दरामध्ये उपलब्ध होऊन त्या शाळा अनधिकृत ज्या शाळा असतील किंवा अनधिकृत जागेवर ज्या अतिक्रमण केलं असेल ते अधिकृत करण्याची मागणी या ठिकाणी मी करत आहे। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बदलापूरमध्ये त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये
विश्रामगृहाची, शासकीय विश्रामगृहाची गरज आहे, पनवेलमध्ये शासकीय विश्रामगृहाची गरज आहे, ती सुद्धा आपण यामध्ये पुरवणी मागण्यामध्ये घ्यावी, अशा प्रकारच्या मागण्या माझ्या होत्या. शासनाने चांगलं काम केलंय, पुरवणी मागण्यामध्ये चांगले विषय घेतलेत, त्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.